नमस्कार. आम्ही नुकतेच भारतामध्ये येऊन गेलो आणि यावेळेस आमची फ्लाईट होती टर्किश एअरलाईनची. आणि त्या व्हिडिओच्या खाली भरमसाठ असे कमेंट्स आलेत की हाऊ डेअर यू ट्रॅव्हल विथ टर्किश एअरलाईन. तू देशद्रोही आहेस की तू तुर्कस्तानच्या फ्लाईटनी भारतामध्ये आलीस. तुला माहिती नाही तुर्कस्तान पाकिस्तानला मदत करतंय. तुम्ही त्यांच्या फ्लाईटनी नाही यायला पाहिजे. तुम्ही त्यांना बॅन करून टाकायला पाहिजे. सो आम्ही आमची तिकीट ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिने आधी बुक केले होते आमच्या ट्रॅव्हलच्या. आणि त्यावेळेस आम्हाला काहीही कल्पना नव्हती की भारतात काय होणार आहे. जे काही घटना भारतामध्ये घडल्या, पहलगाम अटॅक असेल किंवा तुर्कस्तान आणि पाकिस्तानला सपोर्ट करणं असेल किंवा व्हॉट एव्हर इट इज, हे आम्हाला काही माहिती नव्हतं. ज्यावेळेस आम्ही तिकीट बुक केले ते नॉन रिफंडेबल तिकीट होते. कुठलेही तिकीट हे रिफंडेबल किंवा नॉन रिफंडेबल असतात. तुम्ही जर इंटरनॅशनल फ्लाईटचे रिफंडेबल तिकीट बुक करायचे असतील तर ते प्रचंड महाग असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आम्ही आत्ता आमच्या नॉन रिफंडेबल तिकिटासाठी 1,00,000 रुपये पे करत असू एका पर्सनचे, तर तेच तिकीट आम्हाला 2.5 ते 3 लाखांपर्यंत जाऊ शकतं जर आम्ही रिफंडेबल बुक केलं तर. त्यामुळे ते तिकीट कॅन्सल करणं, चेंज करणं आमच्या हातामध्ये नव्हतं, कारण की ते खूप 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 महाग गेलं असतं. आणि आम्हाला पहिले असं वाटलं होतं की मे बी भारतच तुर्कस्तानच्या फ्लाईट्स बॅन करेल, पण तसं काही झालंच नाही. आजही भारतामध्ये रोज टर्किश एअरलाईनच्या फ्लाईट्स येतात, नॉट ओन्ली इन मुंबई बट ऑल ओव्हर इंडिया. जर लोकांना असं वाटत असेल की आमच्यासारख्या सामान्य लोकांनी टर्किश एअरलाईननी यायला नव्हतं पाहिजे किंवा यायला नाही पाहिजे, तर ते ॲक्च्युली ते गव्हर्नमेंटच्या हातात आहे. त्यांनी ते बॅन करायला पाहिजे. ते बऱ्याच जणांना कळत नाही, बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की फ्लाईटचं तिकीट चेंज करणं इतकं सोपं नसतं की आपण गेलो आणि जस्ट आम्हाला आता तुमच्या एअरलाईनसोबत नाही यायचं आणि आम्हाला आता आमची फ्लाईट चेंज करायची, असं नाही करता येत. दुसरी गोष्ट म्हणजे हाऊ वॉज आवर एक्सपिरियन्स विथ टर्किश एअरलाईन. मला कतार एअरवेजपेक्षा वे बेटर वाटलं. कंजेस्टेड नव्हती, टाईमवर निघाल्या, फूड पण बेटर मिळालं मला कतार एअरवेजपेक्षा. आणि मला प्रवास पण तेवढा कंटाळवाना वाटला नाही. आम्ही मोस्ट ऑफ द टाईम युरोपमधूनच कनेक्टिंग फ्लाईट घेत असतो. तर ही पण फ्लाईट आमची इस्तांबूलवरून होती. पहिली फ्लाईट 11.5 तास, दुसरी फ्लाईट 8-8.5 तासांची होती, मध्ये 3 तासाचा गॅप होता. आणि आमचा प्रवास एकदम व्यवस्थित झाला, काही प्रॉब्लेम आला नाही आहे. सो जे लोक असे कमेंट करतात व्हिडिओच्या खाली, त्यांना तुम्ही काय म्हणाल मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.